नमस्कार मंडळी. उमरगा विधानसभा मतदारसंघ येथे आमदार प्रवीण स्वामी यांच्या आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघ येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ज्ञानराज चौगुले यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी अशी लढत झाली होती. यामध्ये ज्ञानराज चौगुले यांना 92,241 एवढी मते मिळाली होती, तर प्रवीण स्वामी यांना 96,206 एवढी मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु आता त्यांच्या आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चला तर पाहूया नक्की प्रकरण काय आहे. प्रवीण स्वामी यांच्या आमदारकी धोक्यात का आलेले आहे? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रवीण स्वामी हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा निवडणुकीतील पराभव झालेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केलेली आहे. आता या याचिकेची सुनावणी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. तोपर्यंत प्रवीण स्वामी यांची आमदारकी आता धोक्यात आलेली आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जात पडताळणी समिती धाराशिव येथे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र या समितीने याबाबतची सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगत ही तक्रार फेटाळली होती. त्यामुळे ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आता प्रवीण स्वामी यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे. तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रवीण स्वामी यांना याबाबतची नोटीस बजावण्यात आलेली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते. परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कारण असं बोललं जात आहे की शिवसेना फुटीनंतर चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली, तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये फटका बसल्याचं बोललं जात आहे. तर आता आमदार म्हणून निवडून आलेले प्रवीण स्वामी यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेबाबत सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होईल. त्यामुळे आता निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. बसणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर या सर्व गोष्टींवरती प्रवीण स्वामी हे काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.